आरोग्य शिबिरासाठी परमेश्वराचा विशेष कृपा व आशीर्वाद द्यावं म्हणून आपण विशेष थोडा वेळ राहून शांत राहूया आणि आपण प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. सुकान गेले प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझे नावने किनारी. सुकाणू गेले प्रभू तुझ्या हाती, वल्लवरे माझे नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळले रे नाव खडकावरी. पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. परमेश्वराने मातीपासून मनुष्य बनविला आणि तो त्याला परत मातीतच पाठवतो. त्याने मानवाला भरपूर अवधी दिला. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व गोष्टीवर त्याला अधिकार दिला. त्याने त्याला सबळ केले. आपल्या प्रतिमेप्रमाणे त्याला घडवले. सर्व प्राणीमात्रांना त्याने माणसाचा धाक घातला आणि माणसाला त्याचा स्वामी नेमले. बहिणीनो, आजच्या दिवशी, या सुंदर दिवशी देवाने आपल्याला हे नवीन दिवस पाहण्याचे भाग्य दिलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद देऊया. आणि आजच्या दिवशी जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याद्वारे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्याबरोबर साफल्य हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस एकत्र जमलेले आहेत. प्राची कोलासो आणि इतर सर्व बंधू भगिनी जे उपस्थित आहेत, प्रभू परमेश्वर यांच्यावरती विशेष आशीर्वाद दे. वेलंकनी डिसोजा त्यांच्या जीवनाद्वारे सेवेचं प्रतीक म्हणून या आरोग्य शिबिराचे आयोजन करत असताना तिच्या जीवनाद्वारे अनेकांना ती सेवा देण्याचं काम करत आहे. प्रभू परमेश्वरा आजचं हे संपूर्ण शिबिर चांगल्या प्रकारे पार पाडावं आणि प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं म्हणून आम्ही तिच्याकडे प्रार्थना करत आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आमचा परमेश्वर आहेस. तू आमचा सांभाळ करणारा आहेस. आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वेळेला, विशेषतः दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळी तुझी साथ आमच्या बरोबर असते. प्रभू परमेश्वरा, या गाव परिवारातील जे आजारी आहेत, दुःखी आहेत, अशांसाठी आम्ही प्रार्थना करत असताना तुझा कृपेचा वर्षाव त्यांच्यावर सदैव राहू दे. जय बापा, जय पुत्रा, जय आत्म्या देवा. आशीर्वाद कृपेचा आम्हाला द्यावा. जय देव, जय देव. फादर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे हजर राहिलेत आणि आमच्या गावासाठी आशीर्वादासाठी प्रार्थना केली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. लंकनी, प्राची कोलासो, सर्व उपस्थित आणि गावकरी, विशेष म्हणजे देवाने आपल्याला चांगलं आरोग्य द्यावं ही आपली प्रत्येकाची प्रार्थना असते. प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं की आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. आरोग्यच नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किंवा कुटुंबामध्ये दुःख, एक चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण होते. परंतु आजच्या दिवशी ही आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे आणि याद्वारे नक्कीच आपल्या प्रत्येकाला मदत होणार आहे. तर लंकनी आणि सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मी तुमचे आभार मानत आहे. आजचा हा दिवस सुट्टीचा दिवस असला तरी देखील तुम्ही आपल्या भाविकांसाठी वेळ देत आहात. परमेश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहावी आणि प्रत्येकावर आशीर्वाद द्यावा हीच आजच्या दिवशी प्रार्थना. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. मी वेलंकनी डिसोजा यांना विनंती करते की त्यांनी प्राची कोलासो यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायचे आहे. आजच्या शिबिरासाठी साफल्य हॉस्पिटलची टीम आपल्या सोबत आहे. मी सविता पुजारी यांना विनंती करते की त्यांनी टीमचे स्वागत करायचे आहे. टीमचं
स्वागत होत असताना आपण टाळ्या मारूया. जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टने ही जी हेल्थ कॅम्प किंवा जे लावलेलं आहे आज इथे आपल्या आरोग्यासाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. की बऱ्याचदा काय होतं की विशेष करून स्त्रिया आपण मुद्दाम उठून डॉक्टरांकडे जायला जात नाही. थोडंसं अंगावर काढणं ही प्रवृत्ती आपल्याकडे असते, कारण कोण कामातनं उठून हे उद्योग करायला जाणार, बरोबर ना आहे. त्याच्यामुळे आज इथे जे हेल्थ कॅम्प चालू केलेलं आहे आपल्याला घराच्या जवळ हे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा लाभ तुम्ही सगळ्या विशेष करून स्त्रियांनी तर नक्कीच घ्यावा, कारण मला 100% खात्री आहे इथे की जवळजवळ सगळ्या स्त्रिया आपल्या सगळ्या अंगावरती काढण्याची आपली प्रवृत्ती असतेच आणि आहेच. त्याच्यामुळे हे जे आज इथे इतक्या जवळ आलेलं आहे त्याचा सर्व स्त्रियांनी लाभ घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करते. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्या निमित्ताने हे जे आपल्याकडे एक चांगल्या पद्धतीने एक कार्यक्रम होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आपल्या संपूर्ण समाजासाठी, मग तो दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा सुधारणा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या संविधानात करून ठेवलेल्या आहेत. आणि विशेष करून आदिवासी समाजासाठी आरक्षण आहे. दुर्दैवाने त्या आरक्षित ज्या जागा आहेत त्या रिकाम्या जात आहेत. त्याचं कारण शिक्षण अजून आपल्यामध्ये आलेलं नाही. त्याच्यामुळे या शिक्षणाचा आणि या आरक्षणाचा फायदा करून घ्या. आपली जी शिकणारी मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त कसं शिकवता येईल, जास्तीत जास्त त्यांना पुढे कसं नेता येईल ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. आणि या अशा दिवशी आपण हे जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टने हे हेल्थ कॅम्प इथे लावलं, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार इकडची माझी नगरसेविका म्हणून मानते. वेलंकनी डिसूजा या आपल्या कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये त्या नर्स म्हणून कार्यरत आहेत आणि अशा प्रकारे बरेचसे कार्यक्रम त्या निरनिराळ्या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे त्यांचं विशेष करून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचे, त्यांच्या 2 मुली पण इथे आहेत, त्यांचे पती पण इथे आहेत आणि हे सगळेजण या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देतात समाजसेवेमध्ये. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. साफल्य हॉस्पिटलची जी टीम इथे आलेली आहे, डॉक्टर्स, नर्सेस, आणि ज्या पद्धतीने तुम्ही दिवसभर इथे थांबणार आहात, म्हणजे तुमचं हॉस्पिटलमधलं काम पण काही कमी नसतं, ते तिकडचंही कमी पडेल त्याच्यासाठी तुम्ही इकडे आलेला आहात आणि हे आणखी अख्ख्या दिवसाचं पूर्ण काम करणार आहात. त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आणि आजचं जे हे हेल्थ कॅम्प होणार आहे ह्याला माझ्यातर्फे आणि बहुजन विकास आघाडीतर्फे मी शुभेच्छा देते. धन्यवाद. लहूपडा आणि तांबडीपडा गावांतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही नेहमीच आपण जेव्हा जेव्हा इथे कॅम्प लावतो तेव्हा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असतो. कारण प्रत्येक वेळेलाच आपल्याला चांगल्या हॉस्पिटलची सुविधा घेणं शक्य नसतं. पैशाचं म्हणजे अटी येतात आपल्या समोर बऱ्याचशा, आणि ते मनात आणून चांगल्या हॉस्पिटलची सुविधा तुम्हाला दारात आज आणून दिलेली आहे. आपण बऱ्याच प्रकारच्या आपल्याकडे तपासण्या होणार आहेत, चांगले डॉक्टर्स आपल्यासाठी आज उपलब्ध असणार आहेत. तर माझी एक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त स्त्रियांनी आपल्या लहान मुलांना सुद्धा घेऊन ह्या संधीचा फायदा घ्यावा. आणि आपल्यासाठी आज वेळ काढून प्राची मॅडम आपल्यामध्ये इथे आलेले आहेत, त्यांचेही आपल्या ग्रामस्थांतर्फे मी आभार मानते. मॅडम थँक्यू. आणि असेच आमच्या गावामध्ये तुम्ही अगोदरही मिक्सअप होतात, म्हणजे अशा लोकांकडून प्रतिसाद मिळालेला आहे. मॅडम नेहमी आपल्या कार्यक्रमाला आणि इथे अधनमधन व्हिजिट देतात. असाच तुमचा प्रतिसाद आपल्या गावकऱ्यांना मिळावा. थँक्यू. आता आपण इथे जो कार्यक्रमाची रूपरेषा पाहिली, आज 14 एप्रिल म्हणजे आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारत देशाला घटना दिली आणि या घटनेमुळे आपण हे सुरक्षित या आपल्या जगात देशामध्ये जगत असतो. अशा सुंदर दिवशी फादरांचं शेड्यूल एवढं एकदम टाईट असताना सुद्धा फादर आपणामध्ये आले. प्राचार्य नगरसेविका असताना चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे. आता जरी त्या माजी नगरसेवक असल्या तरी त्यांचं कार्य मला माहित आहे, ते मला माहित नाही, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तर त्यांचं कार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे. आणि हे सर्व, दुसरी गोष्ट प्राची मॅडमने सांगितलं की आपली वेलंकनी ताई, त्यांचे मिस्टर आणि 2 मुली
बघा, हा एवढं सगळं व्याप असताना, स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय सांभाळत असताना हे कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि इतके हे साफल्य याचे डॉक्टर्स आणि नर्सेस आपणासाठी आलेले आहेत, तर याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा. आणि हा पाडा जो आहे हा नेहमी इथे यांना सहकार्य करत असतो, पण आज देखील आणि आजचा दिवस खास विशेष आहे. शॉपिंग घ्या, तुम्ही कपडे घ्या.